तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे इशूला इथे लग्नासाठी राकेशचं स्थळ सुचवलेलं असतं आणि लग्नासाठी राकेशचं स्थळ सुचवल्याच्या नंतर आता इशू एका क्षणासाठी खूपच मोठ्या पेचात पडलेली असते. ती म्हणत असते, खरं सांगू का, मला आता लग्नच करायचं नाहीये बाबा. खरं तर मला आता क्लाउड किचनचा विचार करायचा आहे आणि त्यासोबतच माझ्यासाठी क्लाउड किचन खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं काही होत असताना तुम्ही माझ्यासोबत हे असं का बोलत आहात हेच मला कळत नाही. जेव्हापासून माझे आई बाबा गेले तेव्हापासून तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. मला माहिती तुम्ही माझा चुकीचा किंवा माझ्या ह्याचा अजिबातच वाईटाचा विचार करणार नाही आहात. ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. पण मला आता लग्न नाही करायचंय. मला माझ्या भविष्याचा, मला माझ्या क्लाउड किचनचा आणि आपल्या सगळ्या फॅमिलीचा इथे विचार करायचा आहे असंच इथे ती बोलते. तेव्हाच आता इथे तिचे बाबा म्हणत असतात, अगं पण इशू हे सगळं काही खरं आहे पण लग्न तर करायचंच आहे ना. आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते, बाबा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासूनच इथे माझे आई बाबा गेले तेव्हापासून तुम्ही मला फक्त शिक्षण दिलं नाही, तुम्ही मला फक्त चांगले कपडे दिले नाही, तुम्ही माझं फक्त वह्या पुस्तकं आणले नाहीत, मला जेवायला दिलं नाही, तर तुम्ही मला ते सगळं दिले जे नमुताईला तुम्ही मला दिले. नमुताईवर ज्या पद्धतीने तुम्ही भरभरून प्रेम केलेलं आहे तसंच आणि तिच्याच बरोबरीनं इथे माझ्यावर सुद्धा प्रेम आणि भरभरून माया केलेली आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी कुठलाच चुकीचा किंवा वाईट निर्णय घेणार असं मला मुळीच वाटत नाही असंच इथे आता इशू बोलत असते. आणि इशूच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा असतं. आणि तुम्ही माझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यासोबतच आईचं भरभरून प्रेम दिलंय. मला कधीच असं वाटलं नाही की मी ह्या घरावरती बोज आहे म्हणून. असं कधीच मला ती फील आली नाही किंवा काहीच वाटलं नाहीये. पण बाबा आत्ता तुम्ही मला लग्नासाठी विचारलंय, माझ्याकडे वेळ मागितलाय आणि तुम्ही मला माझं मत विचारलंय. पण काय असं सुप्रिया विचारत असते. आणि तेव्हाच इशू म्हणत असते, पण मला हा तुमचा फैसला मंजूर आहे. मी ह्या लग्नासाठी तयार आहे आणि मी राकेशसोबत लग्न करायला सुद्धा तयार आहे असं म्हटल्याच्या नंतर आता इथे सगळ्यांना आनंद झालेला असतो. पण नम्रताला मात्र ही गोष्ट खूपच जास्त शॉकिंग वाटत असते. ती तर विचार सुद्धा करत नसते किंवा तिला तर ह्या गोष्टी अजिबातच मान्य नसतात की ह्या पद्धतीने इशू असं काहीतरी करेल आणि त्यासोबतच ईश्वरी हे सगळं काही इथे बोलेल असाच इथे आता ती विचार करत असते. पण इशूने आता लग्नासाठी तयार असून जो काही निर्णय इथे दिलेला असतो आणि जो इथे निर्णय दिलेला असतो त्यावर इशू आता अगदीच भावनिक झालेली असते. आणि भावनिक झाल्याच्या नंतर ती त्याच गोष्टीचा इथे विचार करत असते की माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी एवढं सगळं काही केलेलं आहे आणि त्यामुळेच मी आता ह्या लग्नाला तयार आहे. मी ह्यांना कोणालाच नाही म्हणू शकत नाही आणि त्यासोबतच इथे ह्यांनी सगळं काही माझं आत्तापर्यंत केलेलं आहे. मग मी त्यांचं मन कसं दुखवू आणि मन दुखवण्याचा काहीच एक संबंध नाहीये. त्यासोबतच माझे आई बाबा जेव्हापासून या जगामध्ये मला सोडून गेले तेव्हापासून ह्यांनी माझ्यासाठी खूप काही गोष्टी ते केलेल्या आहेत आणि त्यामुळे मी अजिबातच हे असं त्यांना दुखावू सुद्धा शकत नाही असंच आता इथे ती बोलत असते. आता इथे तिने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर तरी सुद्धा एक वेळा जी काही नम्रता आहे ती तिच्याकडे पाहतच असते. तरी सुद्धा सुप्रियाचं म्हणणं असतं, तू नक्कीच ह्या लग्नासाठी तयार आहेस ना, म्हणजे आणखी काही दुसरं कारण नाहीये ना. तेव्हाच ती म्हणत असते, नाही दुसरं काहीच कारण नाहीये आणि मी नक्कीच ह्या लग्नासाठी तयार आहे असंच आता इथे ती बोलत असते. आता इथे जी काही इशू आहे ती बोलल्याच्या नंतर खरं तर आता ज्या आत्या आहेत त्यांना प्रचंड आनंद झालेला असतो. आत्यांना असं वाटत असतं की बघा मी म्हटलं होतं ना, तुम्ही माझ्यासाठी राकेशजींचा विचार केला, मला राकेशजी पसंत आहेत आणि मी राकेशसोबत लग्न करायला तयार आहे. तेव्हाच नमू म्हणत असते, अगं पण तुला आईबाबांनी वेळ दिलाय ना, मग तू थोडासा वेळ घेऊ शकतेस ना. आणि तेव्हाच आता इशू म्हणत असते, नाही मी आईबाबांवर अविश्वास दाखवणं म्हणजेच इथे माझ्या गणूबाप्पावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. आणि आईबाबांनी जो माझ्याकरिता निर्णय घेतलेला आहे तो कधीच चुकीचा नसणार आहे नमुताई असंच ती इथे बोलत असते. आणि तेव्हाच इशूचा इथे सगळ्यांना खूप
जास्त अभिमान वाटत असतो. ती म्हणत असते, तुम्ही राकेशजींना माझ्यासाठी योग्य निवडला आहे ना, मग मला राकेशजी पसंत आहेत. असं म्हणूनच आता इशू अगदीच मनावर दगड ठेवून हसायला सुरुवात करत असते. तर इकडे आता सुप्रिया आणि त्याचबरोबर तिच्या बाबांना सुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो. इकडे आत्या म्हणत असतात, बघ दादा, मी म्हटलं होतं ना इशू आपल्या शब्दाबाहेर नाहीये म्हणून. इशू बरोबर ह्या लग्नासाठी तयार होईल. मी तुला सांगितलं होतं ना, पण तू माझं काही ऐकायला तयारच नव्हतास. असंच आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हाच ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर आता मात्र सुप्रिया लगेचच इशूला जवळ घेते आणि सुप्रियाने इशूला इथे जवळ घेतल्याच्या नंतर आता लगेचच ती तिच्या मिठीमध्ये जात असते. पण इकडे नमूला मात्र ही गोष्ट अजिबातच मान्य नसते. नमूला असं वाटत असतं की नाही, कुठेतरी काहीतरी चुकते. आता संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळची वेळ असताना मात्र इथे इशू तिच्या खोलीमध्ये झोपलेली असते आणि खोलीमध्ये झोपत असताना तिच्या सगळं काही तिला आठवत असतं. कशा पद्धतीने तिच्या बाबांनी इथे राकेशचं स्थळ आणलेलं आहे आणि राकेशने तिचा जीव वाचवलेला होता आणि राकेशने तिचा जीव वाचवल्याच्या नंतर इथे हे सगळं काही राकेशजीने आपल्यासाठी केलेलं होतं. त्याचबरोबर इथे राकेशने किती काय गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजेच तिला जॉब शोधण्यापासून तिचं क्लाउड किचनची जागा शोधण्यापर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जेव्हा ती ह्या शहरामध्ये आली तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींसाठी राकेशने किती येऊन मदत केलेली आहे. आणि त्यामुळेच इथे आता राकेश हा चांगला माणूस आहेच, पण खरंच एवढा तो चांगला आहे का? आणि सगळं तिला इथे राकेशबद्दलच आठवत असतं. पण ती काही गेल्या आतापर्यंत तरी झोपलेली नसते. तेवढ्यातच आता तिथे नम्रता आलेली असते आणि नम्रता तिथे आल्याच्या नंतर आता नम्रताला तर तिला बरंच काही विचारायचं असतं आणि म्हणूनच इथे नमू आलेली असते. ती इशूशी बोलत असते, काय ग इशू, काय झालं, झोपली नाहीयेस तू आणखी? आणि तेव्हाच इशू अगदीच पोटात पाय घेऊन तिथे झोपलेली असते. नम्रता आल्याबरोबरच ती आहे त्याच ठिकाणी उठून बसत असते. नमू तिला म्हणत असते, काय ग इशू, लगेचच तू इथे राकेशजींना होकार दिलास, काय ग, काय चाललंय? आणि तेव्हाच ती म्हणत असते, अगं असं काय करतेस, तुला राकेशजी आवडतात का म्हणून तू इथे राकेशजींना होकार दिलास का, किंवा आईबाबांना हो म्हणून सांगितलंस का? तेव्हाच इशू म्हणत असते, हे बघ ताई, असं काही नाहीये. मी तुला सांगितलं ना, आईबाबांना नकार देणं म्हणजेच की त्यांच्यावर संशय घेणं. आणि तेव्हाच नमू म्हणत असते, हो ते सगळं काही खरं आहे, पण फक्त आणि फक्त आईबाबांना ते आवडतात म्हणूनच तू होकार दिलायस ना. आणि तुला सांगू का, आणखी सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आणि तेव्हाच ती म्हणत असते, पण राकेशजी चांगले आहेत, इतरांना सगळ्यांना मदत करतात आणि आपली सुद्धा त्यांनी आतापर्यंत किती मदत केलेली आहे, त्यांना नकार देण्यासारखं असं काहीच नाहीये. पण तेव्हाच नमू म्हणत असते, हो ते सगळं ठीक आहे, पण तुझं काय, तुला ते आवडतात का, का ते इतरांना मदत करतात किंवा इतरांना आवडतात म्हणून तू होकार दिलेला आहेस? असा प्रश्न इथे आता नमूने तिच्या समोर उपस्थित केलेला असतो. तेव्हा तिच्या प्रश्नावर ईश्वरी मात्र फक्त आणि फक्त पाहतच बसलेली असते. तिला काय रिप्लाय द्यावा किंवा काय उत्तर द्यावं हे मात्र अजिबातच समजलेलं नसतं. इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सुप्रिया आणि इशूचे बाबा बसलेले असतात आणि त्यांना तर खरं आता त्यांच्या मनामध्ये जे काही टेन्शन होतं, ज्या काही गोष्टी होत्या त्या पूर्ण आता इथे गेलेल्या असतात. तेव्हाच सुप्रिया म्हणत असते, काय व खुश आहात ना आता तुम्ही? आणि तेव्हाच ते म्हणत असतात, खुशीचं असं काहीच नाहीये, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इशूने आता होकार दिलेला आहे. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हो इशूने तर आता होकार दिलेला आहे, पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आता अगदीच बिनधास्त राहू शकता ना? आणि तेव्हाच ते म्हणत असतात, बिनधास्त असं काही नाहीये ग, पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे का, आणखी सुद्धा टेन्शन आहेच ना? तेव्हाच ती म्हणत असते, कसलं टेन्शन आहे आता तुम्हाला? आणि तेव्हाच ते म्हणत असतात, इशूने एक वेळा होकार दिलेला आहे ग, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आत्तापर्यंत तरी अजून जी काही राकेशजी आहेत त्यांनी मात्र अजून तर होकार दिलेला नाहीये ना. आणि जोपर्यंत ते होकार देत नाहीत तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी पुढे जाता येणार नाहीयेत किंवा करता येणार नाहीयेत ना. असंच आता इथे ते बोलत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर राकेशजी देतील का होकार, असंच आता इथे ते बोलतात. आणि तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते, हो नक्कीच, तुमचा विश्वास आहे ना त्यांच्यावरती, मग नक्कीच ते इथे होकार देतील, तुम्ही नका काळजी करू, असंच इथे ती बोलत असते. इकडे मात्र नम्रता पुन्हा एकदा इशूशी बोलायला आलेली असते. ती म्हणत असते, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. तेव्हाच ती म्हणत असते, काय?
पण खरं सांगू का इशू, मला असं का वाटतंय की तुला नक्कीच कोणीतरी आवडतंय म्हणून. आणि तेव्हाच ती म्हणत असते, मी असं कुठे म्हटलंय मला कोणी आवडतं आणि राकेशजी तरी आवडतात, माझ्या मनात आहेत असं मी कुठे म्हटलंय. तेव्हाच नमू म्हणत असते, पण तुझ्या वागण्यातून तुझ्या बोलण्यातून तसं मला नेहमीच जाणवलेलं आहे की तुला नक्कीच कोणीतरी आवडत आहे. तेव्हाच आता इशू म्हणत असते, अगं खरं सांगायला गेलं तर राकेशजी तसे चांगले आहेत, इतरांना मदत करतात आणि त्यामुळे मग तुला आवडतात का ते. आणि तेव्हाच ती म्हणत असते, तसं काही नाहीये, पण हे बघ इशू, आपल्याला ज्या स्टेशनवर जायचंय त्या स्टेशनचा पत्ता आणि तो ॲड्रेस आपल्याला माहिती असायला हवा. उगाचच आपण आलं मनात म्हणून किंवा इतरांच्या मनासारखं वागायचं म्हणून नाही वागलं पाहिजे, असंच नमू म्हणत असते. आणि तेव्हाच ती म्हणत असते, पण अगं मला राकेशजी माझ्या मनामध्ये नाही आहेत, मला आवडत नाही आहेत असं कुठे, आणि माझं त्यांच्यावर प्रेम नाहीये. तेव्हाच आता नमू म्हणत असते, पण मी कुठे नाव घेतलंय कोणाचं, मी तर कोणाचंच नाव तरी घेतलेलं आहे का. तेव्हाच आता नमूने मात्र तिचा ब्रेन वॉश केलेला असतो आणि तेव्हाच ती तिथून जात असते. तिथून जात असतानाच इशू तिचा हात पकडते आणि तेव्हाच ती म्हणत असते, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे, माझ्या मनात कोण आहे. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हे बघ मला कसं माहिती आहे आणि मी कसं सांगू, ते तुझं तू ठरव ना. आणि तेव्हाच आता ती म्हणत असते, तू अर्णव सरांबद्दल बोलतेस का. तेव्हाच नमू म्हणत असते, मी कुठे नाव घेतलं अर्णव सरांचं, मी तर नाव सुद्धा घेतलेलं नाही अर्णव सरांचं, आणि मी का बरं नाव घेऊ अर्णव सरांचं, तुझं तू ठरव ना. आणि तेव्हाच आता इशू म्हणत असते, हे बघ तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय, असं काहीच नाहीये. तुला एक गोष्ट सांगू का, अर्णव सर आणि माझ्यामध्ये फक्त आणि फक्त इथे मैत्री आहे, मैत्री पलीकडे आमच्यामध्ये काहीच नाहीये, असंच इथे ती बोलत असते. पण मैत्री तरी कुठे क्लिअर आहे बघ ना. आज सकाळपासून तर मी त्यांना एवढे सुद्धा फोन केलेले आहेत. त्या चिडका बिब्याच्या मनामध्ये आलं तर तो कधीही, त्या फडकुचनच्या मनामध्ये आलं तर तो कधीही इथे आमची मैत्री इथे तोडू शकतो. आणि मैत्रीचंच म्हणशील तर ते मैत्री सुद्धा इथे नीट निभावतेत का नाही हा प्रश्न आहे. आजचीच गोष्ट घे, मी सकाळपासून एवढे फडकुचंदला फोन केलेत, पण एकही फोन नाही का एकही रिप्लाय नाहीये, असंच ती इथे अर्णवबद्दल सांगत असते. आणि पण तुला एक गोष्ट सांगू का, आमच्या दोघांमध्ये फक्त आणि फक्त मैत्रीच आहे आणि ती सुद्धा किती दिवस टिकेल हे सुद्धा सांगता येत नाही. आणि खरं सांगू का, राकेशजींना मी होकार दिलाय, त्यामुळे त्यांना होकार देताना मला जास्त विचार करण्याची गरज किंवा जरूरत पडली नाही नमुताई. आणि तेव्हाच इथे नम्रता फक्त तिच्याकडे पाहत असते. आणि तू अर्णव सरांचं म्हणशील तर आता नमू म्हणत असते, अर्णव सरांचं काय. तेव्हाच ती म्हणते, नाही अजिबातच ते माझ्या मनामध्ये सुद्धा नाहीयेत आणि त्यांचा विचार सुद्धा मी इथे करत नाहीये, असंच बोलत असते. आणि तेव्हाच दोघी सुद्धा आता झोपण्यासाठी इकडे निघालेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. नम्रताने आता इथे इशूची अवस्था तिला पाहत नसते, म्हणून तिने इथे आकाशला कॉल केलेला असतो. आणि आकाशला कॉल केल्याच्या नंतर झालेला सगळा प्रकार तिने फोनवर आकाशला सांगितलेला असतो. आता इथे जो राकेश आहे त्याचं स्थळ इशूसाठी आलेलं आहे आणि इशूने त्या स्थळासाठी इथे होकार दिलेला आहे, असंच ती इथे सांगते. पण मला असं हे अजिबातच पटत नाहीये. मला असं वाटतंय की इथे जो अर्णव सर आणि त्यासोबतच इथे ईश्वरी हे दोघे सुद्धा एकत्र यायला पाहिजेत. आणि मला खरं तर अर्णव सरांनाच हे सगळं सांगायचं होतं, पण मला धाडस नाही झालं आणि त्यामुळेच इथे मी तुम्हाला फोन करून सांगितलेलं आहे. हे सगळं आता नमूने आकाशला सांगितलेलं असतं, कारण नमूला इशूची खूप काळजी वाटते आणि अर्णव आणि त्याचबरोबर इशूच्या डोळ्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम असलेलं तिने पाहिलं होतं. इकडे आता अर्णव त्याच्या खोलीमध्ये त्याचं ऑफिसला जाण्यासाठी आटपत असतो, पण तो सुद्धा खूपच जास्त डिस्टर्ब असतो, कारण जो काही कालचा प्रकार झालेला आहे त्या प्रकारामुळे इथे तो खूप जास्त डिस्टर्ब असतो. आणि डिस्टर्ब असल्यामुळेच आता जो आकाश आहे तो अर्णवकडे जातो. अर्णवकडे गेल्याच्या नंतर तो म्हणत असतो, काय रे दादा काय करतोयस. तेव्हाच तो म्हणत असतो, ऑफिसला निघायचं आहे. आणि तेव्हाच तो म्हणतो, इथे मला नम्रताचा कॉल आला होता. आणि तेव्हाच तो म्हणतो, हा काय, त्याचं काय झालेलं आहे, कशासाठी आला होता. तेव्हाच आता आकाश म्हणत असतो, हो ती ईश्वरीबद्दल बोलत होती. काय बोलत होती ईश्वरीबद्दल. आणि तेव्हाच तो म्हणत असतो की इथे ईश्वरीने राकेश सोबत लग्न करण्यासाठी होकार दिलेला आहे, म्हणजेच तिचं लग्न इथे राकेश सोबत ठरलेलं आहे. असं म्हणता क्षणी आता जो अर्णव शर्ट घालत असतो त्या शर्टचं बटन जागीच तुटलेलं असतं, कारण आता अर्णवला खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो. आणि अर्णवला खूप मोठा धक्का बसल्याच्या नंतर आकाश सगळं काही त्याला सांगत असतो. तो म्हणत असतो की आता नम्रता खरं तर तुलाच फोन करणार होती, पण तिने तुला फोन न करता इथे मला फोन केलेला आहे आणि मला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तिने सांगितल्या आहेत, असंच तो इथे त्याच्याशी बोलत असतो.
दादा तू ठीक आहेस ना, तू ओके आहेस ना, तुला काही त्रास तर होत नाही ना. तेव्हाच अर्णव म्हणत असतो, मला का त्रास होईल, ईश्वरीचं तिचं आयुष्य आहे, तिने निर्णय घेतलाय लग्न करायचा, आजीने निर्णय घेतलाय मी ईश्वरीशी न बोलण्याचा, मग आता त्यांच्या जागी त्या ठीक आहेत, मग मला का त्रास होईल. तेव्हाच आता आकाश इथे जो अर्णव आहे त्याची मनस्थिती समजून घेत असतो आणि तेव्हाच तो म्हणत असतो की मला काहीही त्रास होत नाही आणि मला का त्रास होणार आहे, मला अजिबातच कसलाच त्रास होत नाही. त्यांचे आयुष्य आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय करायचं आणि काय नाही हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मी इथे कधीच कोणाला काहीच बोलणार नाही. आणि त्यासोबतच इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर आता मात्र अर्णवला हे सगळं एवढं हायपर झालेलं आकाश पाहत असतो, त्याचा खूप जास्त वेंधळेपणा होत असतो. ऑफिसला जात असतो आणि ऑफिसला जाताना ब्लेझर हातामध्ये घेतलेलं असं ब्लेझर घालण्याचा सुद्धा इथे प्रयत्न करत असतो, पण प्रचंड चिडचिड सुद्धा होत असते. एक तर रात्री आजीने एवढा मोठा निर्णय सांगितलेला आहे आणि आजीने एवढा मोठा निर्णय सांगितल्याच्या नंतर आता आकाश त्याच्या समोर आलेला असतो आणि आकाशने हे सांगितलेलं असतं की ईश्वरी राकेश सोबत लग्न करते आणि त्यामुळेच त्याची खूपच जास्त धांदल इथे उडालेली असते, त्याला राग सुद्धा तेवढाच येत असतो. इथे ब्लेझर घालत असताना आता लगेचच तो जे ब्लेझर आहे ते सुद्धा इथे हातातून न घालताच खाली फेकून देतो आणि खाली फेकून दिल्याच्या नंतर त्याची होणारी चिडचिड इथे आकाश पाहतच असतो. दादा प्लीज तुझी एवढी काय चिडचिड होते, मी तुला काही हेल्प करू का. आणि तेव्हाच तो म्हणत असतो मला कोणाचीच हेल्प नकोय आणि त्या मिस इंदोरच्या आयुष्यामध्ये काय होतंय, ती कोणासोबत लग्न करते ह्या गोष्टी मला अजिबातच जाणून घ्यायच्या नाहीयेत. आणि तेव्हाच त्याला ते जॅकेट सुद्धा व्यवस्थित घालता येत नाही नसतं, तो लगेचच ते जॅकेट आकाशकडे फेकतो आणि म्हणत असतो दे मला घालून आणि मला कोणाची हेल्प नकोय, मला काही करायचं नाहीये, मला कोणाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही असं म्हणूनच त्याची खूप जास्त चिडचिड होती. ती ईश्वरी कोणासोबत लग्न करते काय करते तिचा तो डिसिजन असणार आहे. इकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अर्णव ईश्वरीकडे गेलेला असतो आणि ती म्हणत असते हे घ्या सर पेढा. आणि तेव्हाच तो म्हणत असतो हो पेढ्यावरून मला आठवलं मला खूप मोठ्या गोडांची किंवा पल्कची ऑर्डर द्यायची आहे. आणि तेव्हाच ती म्हणत असते कसली आता काय आहे कुठला फंक्शन आहे. आणि तेव्हाच तो म्हणत असतो हो मी लग्न करतोय. तेव्हा ती म्हणत असते लग्न कोणासोबत. आणि तेव्हाच तो म्हणत असतो लावण्यासोबत. आणि तेव्हाच तिला मात्र हे ऐकल्यावर खूप मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो का काय झालं तू सुद्धा लग्न करतेस ना राकेश सोबत. असं म्हणूनच तिने दिलेला पेढाच तो हातामध्ये घेतो आणि तिने दिलेलाच पेढा हातामध्ये घेतल्याच्या नंतर तिच्या हातामध्ये देतो आणि तिने दिलेला पेढा तो घेतो. आणि तेव्हाच ईश्वरीला हे सगळं काही खूपच जास्त तिला ह्या गोष्टीवर अजिबातच विश्वास बसत नव्हता. त्यानं तो पेढा तिच्या हातामध्ये ठेवलेला असतो आणि म्हणत असतो मी सुद्धा लावण्यासोबत लग्न करतोय जसं तू इथे राकेशला निवडलेला आहेस तसंच. असं म्हणूनच तो तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. हातामध्ये असलेला पेढा अगदीच न खाता कुस्करून टाकत असतो, कारण इथे आता अर्णव प्रेमामध्ये पडलेला असतो, दुसऱ्यांदा प्रेमामध्ये पडलेला असतो आणि अशा मुलीच्या प्रेमामध्ये पडलेला असतो की जी फक्त आणि फक्त निस्वार्थी आहे आणि त्यासोबतच तिचं जे निरागस रूप आहे तिचा तो स्वभाव आहे. अशा मुलीच्या प्रेमात पडल्याच्या नंतर आता अर्णव आणि इशू कसे एकत्र येतील हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.